हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर. मी टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी शिकवतो. मी मागील 9 वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवलेलं आहे आणि शिकवतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहे की कोणकोणत्या जाहिराती या पुढच्या म्हणजे पुढील 2 महिन्यात येणार आहेत. म्हणजे गट क ते गट अ च्या कोणत्या कोणत्या जाहिराती आहेत त्या आपण लगेच बघून घेऊया. ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय की टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय शिकवतो. त्यासोबतच आपली एक 3:30 वाजता फास्ट ट्रॅक बॅच सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे कंबाईनसाठी आपण ही बॅच आणलेली आहे, ज्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे आपण सेशन्स घेत आहोत. ते एक्झामला अनुसरूनच आपण सेशन घेत आहोत. म्हणजे एक्झाम मध्ये ज्या पद्धतीचे क्वेश्चन्स असतात त्याला अनुसरूनच आपण ते सेशन घेत आहोत. जर कोणाला ही बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी ह्या नंबरवर मला मेसेज किंवा कॉल करावा. तर मी तुम्हाला एक डिटेल की सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं आहे त्याचा डिटेल मी तुम्हाला सांगतो. जेव्हाही तुम्ही सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल, जर तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट हवं असेल तर तुम्ही हा मकरंद कॅपिटल लेटर मध्ये मकरंद हा कुपन कोड लावावा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपली एक कंबाईनची बॅच जी सुरू आहे म्हणतात फास्ट ट्रॅक बॅच, ज्यामध्ये तुम्हाला वैशिष्ट्य काय काय आहे: 300 अधिक अभ्यासासाठी नोट्स, 500 अधिक मॉक टेस्ट, त्यानंतर 300 अधिक लाईव्ह क्लास, 1000 अधिक सराव प्रश्न आणि 35 अधिक व्हिडिओ कोर्सेस तुम्हाला भेटणार आहे, ज्याची लिंक तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाईल. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार जर समजा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला यशोदय बॅच घ्यायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड स्टडी मटेरियल आणि बुक सुद्धा भेटणार आहे आणि तुम्हाला मेंटॉर सुद्धा भेटणार आहे. तर याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे, ज्याच्यासाठी आपण आतुरतेने वाट बघतो आहे. जास्त वेळ घेणार नाही. त्या एक्झाम्स बद्दल आता आपण बोलूया. जसं बघा, तुम्हाला माहिती असेल की कंबाईन ची जी एक्झाम, जो माझा लास्ट व्हिडिओ होता त्यामध्ये मी म्हटलं होतं की 14 जुलैला ती एक्झाम होणार आहे. तर याचं जे नोटिफिकेशन आहे ते जून महिन्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही तयारी जे लागून आहे ते कंटिन्यू तयारी ठेवा. त्यानंतर शिक्षक भरतीचा जो नवीन एक राऊंड होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जॉईनिंग होणार. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की शिक्षक भरती ची जी टेटची पात्रता परीक्षा होतं. ठीक आहे. त्यानंतर टेट म्हणजे शाळावर लागण्यासाठी जी परीक्षा असते ती टेटची एक्झाम होणार आहे. त्यानंतर थर्ड जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची परीक्षा. ठीक आहे, जी आचारसंहितेनंतर होणार आहे. त्यानंतर तुम्हाला माहित असेल की आताच एसएससीच्या जागा निघालेल्या आहेत. ठीक आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ती पण एक्झाम आपली मोस्ट प्रोबेबल म्हणजे त्याचं जे नोटिफिकेशन तुम्ही बघितलं असेल निघाला आहे. ठीक आहे. त्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ठीक आहे, आरआरबी ज्याला आपण म्हणतोय, ठीक आहे, याच्या पण एक्झाम्स लवकरच म्हणजे या येत्या 2 ते 3 महिन्यात होणार आहेत. त्यानंतर जे समाज कल्याण अधिकारीचं जे एक्झाम जे पेंडिंग आहे ते पण एक्झाम लवकरात लवकर होणार आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर आदिवासी विकास भरतीची पण एक्झाम आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजे मोस्ट प्रोबेबल तुम्ही पकडून चाला की या सगळ्या एक्झाम बद्दल जे मी बोललोय तर मोस्ट प्रोबेबल जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत ह्या एक्झाम होणार आहे. म्हणजे एवढ्या साऱ्या एक्झाम आहे. तर तुमचं जे प्रिपरेशन आहे म्हणजे आता बघा या सगळ्या एक्झाम जर तुम्ही बघितला तर यामध्ये आपला जो अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे, चाचणीचा जो विषय आहे याचे जेवढे क्वेश्चन्स बनतात त्यात आपला रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर असतो. तर त्यामुळे या विषयाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण बाकी तुम्ही जीएसचा अभ्यास करतच आहे, पण हा अभ्यास सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे चालू ठेवा. तर तुम्हाला येत्या म्हणजे जी काही परीक्षा तुम्ही देणार आहे त्यामध्ये नक्कीच यश संपादन होईल आहे. तर तुम्ही ही एक्झाम प्रॉपर पद्धतीने द्या, प्रिपरेशन चालू ठेवा. ठीक आहे. ऑल द बेस्ट. भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओसह विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या.